सणवार असो किंवा कोणी पाहुणे आले की आपल्याकडे हमखास पुऱ्या या बनवल्या जातातच, पण ह्या जर नेहमीपेक्षा वेगळ्या असल्या तर ते रुचकर तर लागतातच आणि घरातही कौतुक केलं जातं। तर ह्याच पद्धतीने आपण आज मसाला पुरी बनवणार आहोत। तर जे घरी आपल्याकडे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याने आपण हे मसाला पुरी बनवणार आहोत। कसे ते बघूया। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, 1 वाटी आपण मटार घेतलेले आहेत, कच्चे मटार आहेत। त्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, 1 चमचा जिरे, 1 ते 2 चमचे बडीशेप, तुम्हाला जर बडीशेप आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, आणि 2 ते 3 चमचे पाणी टाकून आपण ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सर मध्ये। त्यानंतर आपण परातीत काढून घेऊया ही पेस्ट। त्यावरती आपण 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, त्याने क्रिस्पीनेस छान येते पुऱ्यांना। त्यानंतर 1 ते 2 चमचे आपण लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलाय, अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे, 1 चमचा आपण ओवा घेतलेला आहे। चवीलाही चांगला लागतो आणि पचनासाठी पण खूप चांगला असतो ओवा। 1 चमचा आपण सफेद तीळ घेतलेले आहे अनपॉलिश्ड, त्याच्यावरती 1 वाटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, आणि त्यामध्ये राहील तेवढंच आपल्याला कणिक वापरायचं आहे। मळताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे इथे। आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला मळायचं आहे, पण ते एकदम सैल नसायला पाहिजे, थोडं घट्ट असायला पाहिजे। तर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला एका बाउल मध्ये ठेवून द्यायचं आहे हे 10 मिनिटांसाठी विश्रांतीसाठी, कारण आपण ह्यामध्ये रवा घेतलेला आहे त्यासाठी। तर 10 मिनिटांनी आपल्याला हे पीठ काढायचं आहे आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे, फार काही मळायची गरज नाही आहे, कारण आपण जेव्हा पीठ मळतो त्याच वेळेला छान मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पुऱ्या ह्या छान फुगतील। मळून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण 2 गोळे करून घ्यायचे आहेत, आणि आपण एकतर तुम्ही नेहमी वाटीने आकार देऊन आपण हे करतो पुऱ्या, त्या पद्धतीने करू शकतात, किंवा एकसारखे गोळे कापून आपण मीडियम टू लार्ज साइज मध्ये ह्या पुऱ्या बनवू शकतो। मी इथे लहान लहान बनवते पुऱ्या, ज्या दिसायला खूप छान वाटतात आणि खातानाही सोपे पडतात। तर चाकूच्या साहाय्याने मी हे एकसारखे वड्या पाडून घेते आहे आणि ह्याचे गोळे करून आपण एका बाउल मध्ये तयार करून ठेवूया सगळे। त्यानंतर आपण इथे पोलपाटाला थोडंसं तेल लावून एक एक गोळे घेऊन पुऱ्या लाटून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही पिठाचा पण वापर करू शकतात लाटताना। तर मध्यम आकाराचे आपल्याला लाटायचे, फार काही पातळ ठेवायचे नाही आहेत, जाडसरच ठेवायचे थोडे। ही बघा एवढी आपण ठेवलेले आहेत जाडसर, जेणेकरून आपण तळताना आपल्या पुऱ्या मस्त फुगतात आणि क्रिस्पी होतात। तर मध्यम आचेवरती आपल्याला हे सगळ्या पुऱ्या भाजून घ्यायच्या आहेत, असा मस्तपैकी खरपूस रंग येतो। तर ह्या पुऱ्या तर आपल्याला उसळी बरोबर तर छान लागतातच, पण जर काहीच नसेल तर दह्यासोबत पण तुम्ही हे खाऊ शकतात, खूप छान लागतात। तर एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने पुऱ्या, आणि कशा झाल्या तर मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये।